समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आहे। भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये विलीन व्हायचं याबाबत त्यांचा खल सुरू आहे। आता लवकरच फुटीर गटाचे नेते दिल्लीला येतील आणि अमित शहांशी याबाबत चर्चा करतील। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केलेलं हे विधान। एकनाथ शिंदेंकडे आता दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये असाच दावा संजय राऊतांनी केलाय। आता राऊतांच्या या कॉन्फिडन्सला आधार आहे तो सुप्रीम कोर्टात बुधवारी झालेल्या सुनावणीचा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावरची सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे। उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल कोर्टामध्ये करत असलेल्या तुफान युक्तिवादामुळे ठाकरेंचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदारांना आपली आमदारकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल असा ठाकरे गटाचा दावा आहे। सिब्बलांच्या दाव्यावरती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुद्धा केलेल्या टिप्पणीमुळे निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं का अशा देखील चर्चा व्हायला लागलेल्या आहेत। पण कोर्टातल्या युक्तिवादामुळे आणि न्यायाधीशांच्या टिप्पणीमुळे एकनाथ शिंदेंच्या अडचणी का वाढलेल्या आहेत त्याची नेमकी कारणं काय आहेत समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेनेची सुनावणी चालू आहे। विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या आमदारांना 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवायला नकार दिल्यामुळे ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची ही सुनावणी आहे। यासोबतच निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाबाबत कोर्टात सुनावणी चालू आहे। या सुनावणी दरम्यान ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल करत असलेला युक्तिवाद हा शिंदेंचं टेन्शन वाढवणारा असल्याचं म्हटलं जात आहे। निवडणूक आयोगाने शिंदेंना चुकीच्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याचा दावा सिब्बल यांनी केलाय। निवडणूक आयोगाला पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा कोणताही अधिकार नाहीये। 2018च्या पक्षघटनेला आयोगाने नाकारलं, तो निर्णय चुकीचा होता असा दावा कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर केला। आता सिब्बलांचा हा दावा समजून घेण्यासाठी आपल्याला निवडणूक आयोगानं फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह कोणत्या निकषांवरती दिलं ते बघावं लागतं। निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्ह देताना ट्रिपल टेस्ट करावी लागते। ही टेस्ट 1971च्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितली होती। यातली पहिली टेस्ट आहे ती म्हणजे पक्षाच्या संविधानातली उद्दिष्ट आणि विचारधारा कोणता गट पुढे नेतोय याचा विचार करणं। दुसरी टेस्ट म्हणजे पक्षाच्या संविधानानुसार संघटनात्मक रचना, पदाधिकारी आणि अंतर्गत लोकशाही कोणाच्या बाजूने ते तपासणं। आणि तिसरी टेस्ट म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक आणि विधिमंडळातील पक्षामध्ये कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे तपासणं। जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला होता तेव्हा सांगितलं की पहिली टेस्ट म्हणजे विचारधारा कोणता गट पुढे नेतोय हा निकष इथं लागू होत नाही। तसंच पक्षाच्या घटनेबाबतची दुसरी टेस्ट यामध्ये 2018ची शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही। त्यामुळे तिसऱ्या टेस्टनुसार विधिमंडळातील सदस्यांचं बहुमत हे एकनाथ शिंदेंकडे असल्यानं त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देत असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं। याच बाबत सिब्बल म्हणाले की निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15चा मूळ पायाच राजकीय पक्षातील वाद हा आहे। मग अशा वेळी विधिमंडळ पक्षाला यात मध्ये कसं काय आणलं जाऊ शकतं? एका राजकीय पक्षात दोन परस्पर विरोधी गट किंवा घटक आहेत, याचा विधिमंडळ पक्षाशी काहीही संबंध नाहीये असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। आता राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे होता तर विधिमंडळ पक्ष म्हणजेच फक्त आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या सोबत होते। त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देताना राजकीय पक्षाचा विचार करायला हवा होता असं सिब्बलांचं म्हणणं होतं। आता निवडणूक आयोगानं चुकीचा निर्णय कसा दिला होता हे सांगताना सिब्बल यांनी सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणातल्या निकालाचा दाखला दिला। या प्रकरणात सुप्रीम कोर्टानेच दिलेल्या निकालानुसार विधिमंडळ पक्षातील गट स्वतःहून गटनेते किंवा मुख्य प्रतोद बदलू शकत नाही। याच प्रकरणात घटनापीठानं तत्कालीन राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट बोलावण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं। मात्र उद्धव ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट पूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देता येणार नाही असंही स्पष्ट केलं होतं। त्याच निर्णयात विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्षापासून वेगळं अस्तित्व नाहीये असं देखील निरीक्षण कोर्टाने नोंदवल्याचं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। सिब्बल यांच्या या युक्तिवादावर न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली। त्यांनी सुभाष देसाई प्रकरणातील सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा संदर्भ देत सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापासून स्वतंत्रपणे वागू शकत नाही। जरी विधिमंडळ पक्षातील बहुसंख्य आमदार वेगळं मत व्यक्त करत असले तरी राजकीय पक्षाचा निर्णयच अंतिम मानला जातो असं बागची म्हणाले।
निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचंच असतं, त्यामुळे निवडणूक आयोगाने आमदारांच्या बहुमताला महत्त्व देणं चुकीचं होतं. खरी कसोटी राजकीय पक्षातील बहुमताची असायला हवी होती, असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलं. आणि हीच गोष्ट शिंदेच्या शिवसेनेसाठी अडचणीची ठरू शकते असं देखील म्हटलं जातंय. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंना देताना चूक केली, यावरती जर खंडपीठाच्या न्यायमूर्तींचे एकमत झालं तर पक्ष चुकीच्या पद्धतीने शिंदेच्या ताब्यात गेल्याचा निष्कर्ष हा काढला जाऊ शकतो आणि निकाल फिरू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. याचसोबत निवडणूक आयोगाच्या आणखी एका निर्णयावर सिब्बल यांनी बोट ठेवलं. शिंदे गटाकडनं 19 जुलैला दाखल केलेल्या याचिकेत उल्लेख केलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 जुलै 2022 ला पार पडली. बैठकीच्या मिनिट्सनुसार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे होते आणि शिवसेनेचे 2 नेते तसंच 77 उपनेते उपस्थित होते. त्या बैठकीत पक्षाच्या 2018च्या घटनेत दुरुस्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हे खूप महत्वाचं आहे. याचाच अर्थ 2018ची घटना अस्तित्वात होती. त्या सर्वांची नियुक्ती 2018च्या घटनेनुसारच झाली होती. त्यांनी 2018च्या घटनेनुसारच काम केलं होतं. त्यांनी स्वतः 2018च्या घटनेत दुरुस्ती केली. पक्ष 2018च्या घटनेनुसारच चालत होता हे दोन्ही बाजूंनी मान्य केलेलं असतानाही निवडणूक आयोग 2018ची घटना उपलब्ध नाहीये असं कसं काय म्हणू शकतो, असं महत्वाचा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. याच बैठकीत एकनाथ शिंदेंना मुख्य नेते करण्यात आलं होतं, पण मुख्य नेता हे पद शिवसेनेच्या पक्ष घटनेतच अस्तित्वात नाहीये. गटनेते बदलण्याचा अधिकार हा पक्ष प्रमुख म्हणून फक्त उद्धव ठाकरेंकडेच असल्याचंही सिब्बल यांनी म्हटलंय. आता यावरूनच ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील टीका केली आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर वेळेत निर्णय झाला नाही, त्यामुळे ज्याच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह होतं असं सरकार पूर्ण कार्यकाळ सत्तेत राहिलं. त्यामुळे 10व्या अनुसूचीचाच उद्देश निष्फळ ठरला. एका पक्षाचा प्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार पाडतो, स्वतः मुख्यमंत्री बनतो आणि अपात्रतेची प्रक्रिया पुढच्या निवडणुकीपर्यंत लांबवली जाते. हे संविधानाच्या मूलभूत रचनेविरोधात नाहीये का, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. एकंदरीतच सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादात निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय कसा चुकीचा होता यावरती जास्त फोकस ठेवण्यात आला. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी सुद्धा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं मत नोंदवलंय. तसंच विधिमंडळ पक्षाचं बहुमत यापेक्षा राजकीय पक्षाच्या बहुमताला महत्त्व द्यायला हवं होतं असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. पण राजकीय पक्षात बहुमत नेमकं कसं ठरवलं जातं यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये किंवा पक्ष घटनेत स्पष्ट निकष आहेत का याबाबत संदिग्धता आहे, असा मुद्दा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल राजकीय पक्षातलं बहुमत सिद्ध करण्यासाठी नेमके कोणते मुद्दे मांडणार आहेत आणि सिब्बलांच्या युक्तिवादाला शिंदेचे वकील कसं काउंटर करणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या युक्तिवादावरनं तुम्हाला काय वाटतं? या युक्तिवादामुळे ठाकरेंचा दावा स्ट्रॉंग होणार की शिंदे बाजी पलटवणार? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.